सांगली जिल्ह्यामधील गंभीर पाणी संकटानं लोक हतबल झालेत। धरणात अत्यल्प पाणी साठा आहे। फक्त 15 दिवसांचं पाणी शिल्लक आहे। सांगली शहराजवळ कृष्णा नदी कोरडी पडली आहे। पाण्याअभावी मागच्या 3 दिवसांपासून लातूरला जाणारी जलराणी एक्सप्रेस सुद्धा थांबवण्यात आली आहे। सांगलीमधल्या पाणी टंचाईचा आणि एकूण या सगळ्या पाणी संकटाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रवींद्र कांबळे यांनी। सांगली शहरावर सध्या पाणी टंचाईचे मोठे संकट उभं राहिलेलं आहे। आता आपण कृष्णा नदी पात्राजवळ उभे आहोत। आपण बघू शकत असाल, जी नदी नियमितपणे प्रवाहित वाहत होती तीच कृष्णा नदी आता पूर्णपणे कोरडी पडलेली आहे। या नदी पात्रामध्ये कुठेही पाणी दिसत नाही। कोयना असेल, वारणा, धोम, कनेर या चारही धरणांमधील पाणीसाठा कमी झाल्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे आणि त्यामुळे कृष्णा नदी ही अशी कोरडी पडलेली आहे। धरणामध्ये आणि नदीमध्ये पाणी नसल्यामुळे म्हैसाळ सिंचन योजना अगोदर बंद करण्यात आली होती आणि आता टेंबू योजना सुद्धा बंद करण्यात आलेली आहे। त्याचबरोबरीने मिरजहून लातूरकडे पाठवण्यात येणारी जलराणी एक्सप्रेस सुद्धा सध्या रद्द करण्यात आलेली आहे। गेले 3 दिवस 3 रेल्वे गाड्या हे लातूरकडे पाठवण्यात आल्या नाहीत। एकंदरीतच धरणातील पाणीसाठ्याचा विचार करता पुढील 15 दिवस पाणी पुरेल इतकंच पाणीसाठा या धरणामध्ये आहे। त्यामुळे सांगलीकरांना मोठ्या पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे। धरण आणि नदीपात्रामध्ये पाणी नसल्यामुळे लोकांना मोठ्या पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। तर त्याचबरोबर पाटबंधारे विभागाचं चुकीचं नियोजन हे सुद्धा या निमित्ताने समोर आलेलं आहे। व्हिडिओ आम्ही सोबत रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।